नेला हे दिगू काका आहेत ना कधी सुधारणार नाहीत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. पेपर आहे तुझा माझ्याकडे. अरे इथे दारात पडलेला होता, म्हटलं तू वाचत नाहीस, मी घेऊन गेलो वाचायला. बघ बघ काय बातम्या आहेत. नद्यांना सगळ्या पूर आलेले आहेत, गंगा ब्रह्मपुत्रा यमुना सगळ्या. अरे पाऊस केवढा पडलाय, आणि पावसाचे ते ज्या सोयी करायला त्या करायला नको. आणि घरं बुडायला लागली, माणसं बुडायला लागली की धावणार. पण सरकारची झोप काय उडत नाही. बघ ना, सगळी धावपळ पळापळ आत्ता सुरू झाली. अरे चा, मी एकटाच बोलतोय की मग त्यात नवीन काय आहे? दादा तू ना सतत बोलत राहतो. कळलं, चहा घेतो मी, दे इकडे. एक वेळ त्या घड्याळाची टिकटिक बंद होईल, पण तुझं बरगळणं काय बंद होणार नाही. तो बिचारा शुद्धीत असायला नको का? तू आपला बडबडतच बसलायस. मला शुद्धीत नसायला काय झालं ताई? ते त्या देवालाच माहित बाबा. कधी बघावा तेव्हा तू आपला तंद्री लावून बसलेला असतो. अगं विचारवंत माणसं अशीच विचारात हरवलेली असतात. घ्या चहा घ्या. घेतो. मला सांगायचं एवढंच होतं, चहा एकदम फक्कड झालाय. वा विक्रम तू चहा घे बाबा. आज रविवार आहे ना? हो, पण मला कामावर जावं लागेल. अहो तुम्ही का चहा केलात? अरे कोण करणार, शेजार धर्म पाळावा लागतो. तू मला भाऊ म्हणतोस का नाही? मग तुझी बहीण झाली. बहिणीनं भावासाठी चहा केला तर बिघडलं कुठं? अरे मी या बंगल्याचा केअर टेकर आहे. मालक बसलाय दुबईत. भाडे करू टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. काय दादा कळलं? किती बोलतोस रे? विषय काय? कुठे चालला विषय? तू बोलतोस काय? विक्रम तुझं हे असं किती दिवस चालणार बाबा? किती दिवस? अगं किती वर्ष म्हण. याचं लग्नाचं वय उलटून किती वर्ष झालेत. तिशीला आलाय तो. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. अरे लग्न हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. दादा प्लीज. अरे घरात स्त्री असली ना की घराला घर पण येतं. माझ्या नशिबात नाही येते. काय तुम्ही तोच विषय घेऊन बसलात? बघितलंस, गेला लागून. अरे पण तू जरा हुशारीने काढून घे ना. त्याच्या मनात शिरून कर काय हवंय ते. अजून किती मनात शिरू? तू इथं माघारपणाला 4 दिवस आलेस. मी 4 वर्ष त्याला ओळखतोय. काहीतरी गोल नक्की आहे. 4 वर्ष झाली या माणसाला बघतोय. सतत विचारात घडलेला असतो. चांगली नोकरी आहे, पगार चांगला आहे, दिसायला या पोरगा बरा आहे. अरे पण मग प्रॉब्लेम कुठे आहे? कुठे प्रेम प्रकरण तर नसेल? नाही नाही नाही, मला तरी तसं काही भासलं नाही. हा मुलगा त्यातला दहीच आहे ग. अरे त्याला आई वडील नाहीयेत, फक्त त्याचे आजोबा आहेत. ते तरी काय करणार? अरे आपल्या धाकट्या भावासारखा आहे तो. होय, आपणच विचारायला हवं. खरंय. तू जा बरं, जा विचार त्याला. बघ त्याच्या मनातनं काढून घे आणि थोडं शांतपणे. कळलं मला. जातो मी, विचारतो त्याला. जा. या 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 विद्याधर शास्त्री या. आलात, फार आनंद झाला आम्हाला. नमस्कार करतो. सुखी राहा. प्रवास कसा झाला सांगा? एसटीनं आलात, त्रास झाला असणार. रस्ते चांगले नसतात, ड्रायव्हर बेदरकारपणे गाडी चालवतो. काही विचारू नका. पण इथे आलात ना, आता आराम करा, बरे होईल. काय तुम्हाला बघितलंय टीव्हीवर वगैरे, मजा आली.
केवढं तुमचं ज्ञान, बाप रे, आम्ही तर एकदम भारावून गेलो. वा विक्रम, ए विक्रम, अरे बघ तरी कोण आलाय. आजोबा आलेत. या विद्यासागर शास्त्री या. ज्योतिषाचार्य विद्यासागर शास्त्री या. स्वागत असो. गोदावरी, ए गोदावरी, बघ ग कोण आलाय. माझा विश्वासच बसत नाहीये. ओळखलं काय ना? अहो म्हणजे काय, ज्योतिषाचार्य विद्याधर शास्त्री. नमस्कार करते. हा आयुष्मान भव. तू कसं ओळखलं जाना? अरे म्हणजे काय, ह्यांची मी कितीतरी प्रवचने ऐकलीत. वा विक्रम, ए विक्रम, हा ना आंघोळीला गेला असेल. अहो सगळे दरवाजे खिडक्या घर उघडे टाकून आंघोळीला जातो. त्याला सवय आहे तशी. पण आमची माणसं इथे चांगली आहेत, गाव चांगला आहे, चोऱ्याचा पडे होत नाहीत. पण तरी काही सांगता येत नाही ना, गल्ली बोळातून कोण कुठून कसं येईल काही सांगता येत नाही. आणि अरे त्याला कारण आहे, घरात बाई नाही. अरे तू ते नंतर बोलायचं, आता बोल नको. हे आत्ताच बोलायला हवं, आजोबांना कळायला नको का? बरं बोल, तुला काही बोलायचं ते बोल. मला हेच म्हणायचंय, घरात बाई असायला हवी, म्हणजे विक्रमचं लग्न वगैरे. कळलं कळलं आजोबा. तर ही माझी बहीण गोदावरी, माझ्यापेक्षा धाकटी आहे, माघारपणाला आले. मी इथला केअरटेकर, या बंगल्याचा केअरटेकर, म्हणजे चौकीदार नव्हे, वॉचमन सुद्धा नव्हे. अहो माझी केवढी मोठी नोकरी होती. आजूबाजूला 10-15 माणसं फिरायची, माझा मान असायचा, केवढा रुबाब असायचा, केवढा मोठा होतो मी. पण आज दादा पुरे आलं लक्षात. दादा तू ना ज्योतिषाचार्यांच्या समोर बोलतोय, त्याचं भान ठेव. अरे भूत भविष्य सर्व कळतं त्यांना, उगाचच आपलं बोलत राहतो. तू आता गप्प बस, मला पण सगळं कळतंय. हा कुठे गेला? विक्रम, ए विक्रम, अरे कुठे आहेस तू? आला 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 आला. अरे आजोबा तुम्ही? हो, अरे केव्हाची वाट बघतायत. आजोबा पाय पडतो. आयुष्मान भव. असे अचानक कसे आला? अरे एसटी ना, आणि कसे येणार? काय मी चाललो तो वाचनालयाच्या दरवाजा चिरणार एवढ्याच समोर एसटीतून आजोबांना उतरताना बघितलं. म्हटलं चला यांना कोणतरी घरी घेऊन जायला पाहिजे. तू उठलेलं नसणार. दादा आलं लक्षात, आलं आलं. पण आजोबा मला कळवायचं नाही का? अहो मी तुम्हाला घ्यायला आलो असतो. इतकंच काय तर मी पुण्याहून तुम्हाला टॅक्सीने बोलवलं असतं. अरे वा, ह्या वयात एसटीने यायची काही गरज होती का? झेपणार आहे का तुम्हाला ते? आजोबा एक फोन तरी करायचा. वेळ नाही मिळाला बाबा. हरकत नाही, पण अचानक कसं काय काम घडलं? अरे हे सगळं नंतर बोलू आपण. आधी त्यांना आत तर घेऊन जाऊ, हो, चहा पान करू. दमले असतील बिचारे. गोदावरी छानसा चहा करा आता. हो चला या या. गोदावरी अगं किती वेळ, आजोबा वाट बघतायत. फळा आणखी. आले आले आले. घ्या आजोबा, खास तुमच्यासाठी ताजी ताजी फळं आणली. खरंच म्हटलं तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस येतोय, आमचं भाग्यच थोर हो, म्हणून तुमच्यासारखा मोठा माणूस इथे आला. नाहीतर आम्ही. गोदावरी मोकळेपणानं बोल. काय बोलणार? एक दुःख असेल तर सांगू. इथे तर आयुष्यालाच ठिगळ लागले. काय सांगणार? गोदावरी तुला मूल नाही ना, हेच ना? आजोबा पण तुम्हाला कसं कळलं? अर्थात कळणारच म्हणा, तुम्ही महान ज्योतिषी आहात. माणसाला बघून त्याच्या मनातलं ओळखता. सर्वात मोठं माझं दुःख तेच आहे. म्हणजे नवऱ्याबद्दल संसाराबद्दल काहीच तक्रार नाही. सोनं नाणं पैसा 2 वेळचं खाणं सर्व आहे, पण तरी सगळं अपूर्णच आहे. कळतच नाही कशासाठी जगावं आणि का. हरकत नाही गोदावरी, तुला लवकरच करेल. तुम्ही फार कोड्यात बोलता शास्त्री बुवा. तुम्हाला सगळं माहिती असतं, तुम्हाला सगळं दिसतं कळतं, पण आम्हाला कळेल अशा भाषेत काय वेळा बोला की. आता आमचा विक्रम, ह्याची तगमग कोणाला दिसत नाही, कोणी विचारत नाही, हा सांगत नाही. दिगू काका, नाही नाही बोलू दे रे त्यांना. सांग त्याला. तू तर काही बोलणार नाहीस, आम्हालाही सांगत नाहीस. अरे विक्रम, निदान आजोबांना काहीतरी मनातलं सांग ना. अगं गोदावरी, त्यांना काय सांगायचंय? त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं. अगं समोरच्या माणसाचा नुसता चेहरा बघून त्यांना सगळं ओळखता येतं. काय विक्रम? नाही, हा वादाचा मुद्दा आहे. मला नाही तसं वाटत. काय बोलतोस तू हे विक्रम? अरे सगळं जग तुझ्या आजोबांना द्रष्टा मानतं. असू दे, मला नाही वाटत तसं. ऐका, कारण
माझे बाबा म्हणजे आजोबांचा मुलगा तारुण्यातच का गेला? कारण विधी लिखित हम्म. मी भविष्य सांगतो. मी काय देव नाही. खरंय आजोबांचं. माणसाला जे सहन करावं लागतं ते आजोबांनाही सहन करावं लागत असेल. अरे म्हणून पण त्यांच्यावर अविश्वास दाखवू नकोस. आजोबा, आता आम्हाला सर्वात जास्त काळजी वाटते ती विक्रमची. म्हणजे ह्याचं लग्न वगैरे. हरिओम हरिओम. ये बाल. हा? कोण कोण हवंय आपल्याला? अगं कोण आहेस तू? कोणाचा पत्ता शोधतेस का? कोणाला भेटायचंय तुला? गौरी कोणाला भेटायचंय का तुला? गौरी गौरी. हम्म? एक्सक्यूज मी सर, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. हा, मी मनोहर देशपांडे बर्वेनगर मध्ये राहतो. आय एम सॉरी. म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही ही अशी कशी धावत सुटली. हा, म्हणजे घरातच काम करत होती, अचानक धावायला लागली. आले ना अशी काहीतरी म्हणायला लागली. बाहेर पावसाचे लक्षणं, वारा सुटलेला. म्हणून मी घाबरलो आणि हिच्या मागे धावत सुटलो. गौरी, बाबा बाबा मी इथे कशी? तेच मी विचारतोय बेटा तुला. काय झालं? तू का धावत आलीस? बाबा माझ्या कानात अचानक हाक आली हो. वाटलं कोणीतरी बोलवते मला. म्हणजे गौरी असं नाव नाही घेतलं कोणी, पण मला वाटलं की मला कोणीतरी बोलवते. काय विचित्र बोलतेस तू गौरी? कोणाचं नाव घेतलं मग? आठवत नाही बाबा, पण सपासनं काहीतरी नाव असावं. हरकत नाही बेटा. तू रोज इकडे येत जा. हा? मी विक्रम शास्त्री, कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहे. आणि हे माझे आजोबा ज्योतिषाचार्य विद्यासागर शास्त्री. हा? तू ओळखतेस ना? ह्यांना कोण नाही ओळखत. ज्योतिषशास्त्रांवर ह्यांचे डझनभर लेख वाचलेत मी. ह्यांचे फोटोही बघितलेत मी. नमस्कार करतोय. आपण ज्ञानी आहात. माणसाच्या मनातलं, भविष्यातलं आपण ओळखता. माझ्या मुलीवरती कृपा ठेवा. ही अचानक फार असंभवासारखी वागते हो. राधे कृष्ण राधे कृष्ण. ये बाल. नमस्कार करते हो. शुभम भव. चल बेटा. ये गौरी. रात्र फार झाली आहे ना, माफ करा. हा, तुम्हाला उगाच त्रास दिला. ही अशी का वागते हेच कळत नाही. त्यामुळे आज एका सत्पुरुषाचं दर्शनाचा योग आला. काहीतरी शुभ होणार. होणार तर. आजोबांचे आशीर्वाद मिळणं म्हणजे ही फार मोठी पुण्याची गोष्ट आहे. सर्व छान होणार. छान आहे हो तुमची मुलगी दिसायला. येत जा हं बाळ. आजोबा बोललेत ना, अवश्य येत जा. अगं ज्ञानी माणसाच्या दर्शनाने आयुष्याचं सोनं होतं. तू भाग्यवान आहेस पोरी, म्हणून तुला आजोबांनी बोलवलं. खरं आहे. येतो आम्ही. नमस्कार. चल बेटा. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. ये बेटा.
चमत्कारच म्हणावा लागेल हा. अचानक ही मुलगी आली कशी? वेड्याच्या भरात आली आहे ती. मला तर ना ती डोक्याने जरा कमीच वाटते. अहो नॉर्मल मुलगी कोणी हाक मारल्यावर रस्त्यावरून धावत सुटेल का वेड्यासारखी? काय छे, म्हणे शश नावाने हाक मारली. आणि हिचं नाव गौरी. म्हणजे हा सगळा वेड्याचाच बाजार झाला. मूर्खपणा आहे. बाप बिचारा धापा टाकत धावतो तिच्या मागे. तरणी ताटी पोर आणि वेड्यासारखी रस्त्याने धावते. चांगल्या घरातल्या मुलींचं लक्ष नाही. विक्रम, मला वाटतं तू अवास्तव बोलतोस. विचार न करता एक गोष्ट तुझ्या लक्षात यायला हवी. जेव्हा आजोबांनी ये बाळ अशी हाक मारली तेव्हा ती घरात आली. हे सगळे ना तुमच्या मनाचे खेळ आहेत. झालं तुमचं सुरू. द्रष्टा म्हणे आजोबा. मग हे त्यांना का कळलं नाही की माझ्या जन्मानंतर माझ्या आई बाबांचा मृत्यू होणार आहे? अहो कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. काय आहे? आपण उगाच तर्क करत बसायचं. हे बघा, माझं भविष्य, नक्षत्र, तारे, कुंडली, कालसर्पयोग, पुनर्जन्म याच्यात काही विश्वास नाहीये. विक्रम, काय आहे, निसर्गाचा आपला एक नियम असतो, न बदलणारा नियम. तसं होतं आणि होतं. भूकंप होतो, प्रलय येतो, सुनामी, ज्वालामुखी, उन्हाळा पावसाळा येतो आणि जातो. सगळं ठरल्याप्रमाणे होतं. आणि त्यासाठी पंचांग कुंडली बघत नाही. अंधविश्वास. आणि त्या मुलीला कोणी हाक मारली आणि ती आली. वेडा वेडा आहेस तू विक्रम. अरे तुला हे कसं कळत नाही? या सगळ्या नियमांना सुद्धा सूर्याचे आणि चंद्राचे वेगळे नियम लागू होतात. ज्या अर्थी आजोबांनी त्या मुलीला इथं बोलावलंय त्या अर्थी या भेटीमध्ये काहीतरी संकेत असणार. गौरी, काय झालं तुला? अशी तळमळतेस काय? तळमळतेस का अशी तू? काही नाही बाबा, स्वप्न पडतात मला. आणि स्वप्नात काय दिसतं बेटा स्वप्नात? भयानक स्वप्न पडतात. भयानक म्हणजे विचित्र स्वप्न पडतात मला. धूर. मला ना बाबा काही समजतच नाही. संदर्भच लागत नाही कशाचा. हे बघ गौरी, आपण डॉक्टरांना दाखवूया. मला तुझी फार काळजी वाटायला लागली आहे बेटा. तुझी अशी तगमग मी नाही बघू शकत. काय होतंय? काय दिसतंय तुला? मला जर काही स्पष्ट दिसलं असतं तर मी सांगितलं नसतं का बाबा? स्वप्नामध्ये मला अंधुकसं आणि अस्पष्ट दिसतं. तुम्ही नका काळजी करू. बेटा मला तुझी फार काळजी वाटते. काळजी करण्यासारखं तसं काही नाहीये. त्या दिवशी रात्री मी धावत धावत जेव्हा शास्त्री बुवांच्या घरी गेले बाबा. हा बेटा. शास्त्री बुवांना भेटल्यावरती असं नाही का वाटलं तुम्हाला की आपण त्यांना खूप पूर्वीपासून ओळखतो? तुम्हाला नाही वाटलं तसं? म्हणजे मला उगीच असं जाणवलं की मी त्यांना खूप बघितलं. नातं आहे आपलं त्यांच्याशी काहीतरी. अर्थात नातं कसं असणार म्हणा, यापूर्वी त्यांना कधी बघितले नाही आपण. पण असं का वाटतं की मी नेमकी त्याच घरात कशी काय गेले? माझ्या नकळतच हे सगळं खूप विचित्र नाही वाटत आहे का तुम्हाला? सांगा ना बाबा.
मला तो विचारही मनात आला की खूप बेचैन व्हायला वाटतो. आणि अशी स्वप्न का पडतात? ह्यापूर्वी तर मला कधीही अशी स्वप्न पडली नाहीत. गेल्या 4 वर्षापासून ही अशीच स्वप्न पडतायत. काळजी करू नको बेटा, आपण काहीतरी मार्ग नक्की काढूया. मार्ग? हो, सापडेलही कदाचित मार्ग. आजोबा म्हणजे शास्त्री बुवा दाखवतील काहीतरी मार्ग. तुम्हीच सांगता ना, शास्त्री बुवा खूप ज्ञानी आहेत, द्रष्टा आहेत. भविष्यातलं त्यांना आधीच दिसतं. कदाचित ते मला माझ्या घोडस्वप्नांचा अर्थ सांगतील. मला आजोबांना एकदा भेटायलाच हवं. हो बेटा, तू एकदा त्यांना जाऊन भेट. अहो, आजोबा विक्रम काही मनावरच घेत नाही. काका चहा. दादा, घ्या. चहा गौरीने केलाय बरं का? वा वा. विक्रम, विक्रम. चहा घे. गौरीने केलाय बरं का? चहाच नाही, आता जेवण सुद्धा मीच करणार आहे. हो वा. आजोबा, तुम्ही इथे असेपर्यंत तुमची सगळी सेवा फक्त मी करणार आहे. अगं पण मी आहे ना. अहो, तुमच्यासाठी सुद्धा मीच स्वयंपाक करणार आहे. घ्या चहा घ्या आजोबा. आणि 4 माणसांमध्ये 2 माणसाचं जेवण करणं जास्तीच आहे का? मग आजोबा, चहा कसा झालाय? उत्तम. आता जेवण, चहा सगळं मी करणार. चालेल ना तुम्हाला? हो हो चालेल. येते मी. हो, खूपच गुणी मुलगी आहे. अरे दादा, आपण एकाच गावात राहतो ना, मग आपली कशी भेट नाही झाली या लोकांशी? अगं हे लोक बर्वेनगरला राहतात आणि बर्वेनगर किती दूर आहे. आणि असंही गावातल्या प्रत्येक माणसाला आपण ओळखलंच पाहिजे का? ओळखतो का? अहो तेच म्हणतोय मी, एका परक्या मुलीकडून स्वयंपाक करून घेणं चांगलं दिसतं का? अहो लोक काय म्हणतील? करू दे रे. पण आजोबा. गप्प बस. आजोबा हो म्हणालेत ना, मग करू दे. योग्य बोलतात ते. नाही कसं आहे, तिला विचारेल जर का विद्यार्थी शास्त्राची जर का सेवा करायची असेल तर तिला तसं वाटणं हे चुकीचं आहे का? ठीक आहे, करू दे काय करायचंय ते. मग अरे अरे चहा तर घेऊन जा की. चहा सुद्धा धड प्यायला नाही, असा रागावतो. अरे दादा, तू सुद्धा किती बोलतोस त्यांना? आता काय बोललो मी? अरे हो, बोलण्यावर आठवलं. काय शास्त्री बुवा, गंमत अशी आहे, माझ्या हातातल्या किंवा पत्रिकेतल्या ग्रहामध्ये काहीतरी गडबड आहे. आता कसं आहे, राहू केतू शनी. दादा! विक्रम, विक्रम, मी अशी घरामध्ये कामं करते, आजोबांची सेवा करते. जर तुमच्या मनात नसेल तर मी असं नाही करणार. पण तुम्ही रागावून जाऊ नका हो. खरंच रागावू नका हो. नाही, राग मानायचा काही संबंध नाही. आणि मी का रागवू? आपला कुठलाही परिचय नाही, नातं नाही. आणि तू आजोबांची सेवा करणं, घरातला स्वयंपाक करणं, कामं करणं, मला पटत नाही ते सगळं. खरं तर मला असं सगळं का वाटतं हेच कळत नाही. आजवर आपण कधीच भेटलो नाही, पण आजोबांबद्दल तसं नाही वाटत. असं वाटतं खूप आधीपासून ओळख आहे आमची. देवा इतक्या ज्ञानी आणि सत्पुरुषी माणसाच्या सेवेची संधी मिळावी हाच उद्देश आहे माझा. आणि नाही म्हणायला माझा ज्योतिषावर विश्वास आहे. मला खूप उत्सुकता आहे ग्रहांवर, नक्षत्रांवर, माणसाच्या जीवनाच्या. त्यांना ह्याचा उलगडा होतोच कसा? आणि मलाही या शास्त्राबद्दल हवी असलेली माहिती फक्त आजोबाच देऊ शकतात. प्लीज तुम्ही रागावू नका. तू गैरसमज करतेस. काय आहे, मुळात मी एकटा राहणारा एकांत प्रिय असा माणूस आहे. आणि आजोबांची सेवा तू करावीस. नाही म्हणजे घरात इतर कोणी बाई माणूस नाहीये ना. का? गोदावरी बहिणी आहेत ना. शिवाय मला आजोबांशीच गप्पा मारायच्या आहेत. त्यांच्या अफाट अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. अनेक चमत्कार, अनेक अशक्य घटना ज्योतिषशास्त्रामुळे सत्य होतात. मला त्या सगळ्यांबद्दल खूप उत्सुकता आहे. ह्या घटना कशा सत्य होतात तेच समजून घ्यायचे. क्षमा करा हा मला. आता तुमच्याशीच इतकं मोकळेपणाने बोलले. खरं तर मी इतके बोलत नाही. सगळेजण मला अबोलच म्हणतात. फार कमी बोलते हो मी. म्हणजे मला तशा फारशा मैत्रिणी नाहीत. पण
पण तुम्हा सगळ्यांची जास्तच बोलते मी. हा, आजोबांच्या सेवेची संधी मात्र मला द्या. त्याला प्लीज नाही म्हणू नका. नाही म्हणजे माझी ना तर नाहीये. तुझी इच्छा असेल तर कर. बरं मी निघतो, मला ऑफिसला जरा उशीर होतोय. ठीक आहे, उद्यापासून जेवणाचा डबा नेत जा. तेवढं तरी कराल ना? गौरी, गेला का ग विक्रम? हो, गेलाच असणार म्हणा. अगं तो ना फार बोलतच नाही. मुख्य म्हणजे त्याला एकटं राहण्याची सवयच आहे. मीही सतत बोलत असते, तेव्हा कुठे तो थोडंसं बोलणार. तसं नाहीये वहिनी, पण माझ्याशी काय बोलणार होतो? एक तर आमची ओळख नाहीये, एक तर मी या घरात आले, सगळ्या माणसांशी बोलायला लागले, कामं करायला लागले. मला ना जाणवते की माझं असं वागणं दुसऱ्याला अनकम्फर्टेबल करणार आहे, गोंधळात टाकणार आहे. पण मला त्याचा फारसा त्रास होत नाही. मला खरंच असं वाटतं की मी माझ्याच माणसांबरोबर आहे. त्यांना माझ्या वागण्यामुळे त्रास होईल असं कसं वाटेल ना मला? वहिनी, आजोबा इथं पहिल्यांदाच आले? हो, म्हणजे विक्रम 4 वर्षापूर्वीच नोकरीसाठी या गावात आला, तेव्हापासून पहिल्यांदाच ते आले. 4 वर्ष? मला स्वप्न पण 4 वर्षापासूनच पडतात. कसली स्वप्न ग? नाही म्हणजे काय नाही. वहिनी एक विचारू? हो. माझं वागणं फार आगाऊपणा आहे असं वाटत नाही ना? नाही तसं म्हटलं तर म्हणजे उगाचच लुडबुड करण्यासारखी? अगं नाही ग, तसं काहीच नाहीये. आजोबांची सेवा करण्यासाठी सतत भक्त मंडळी आजूबाजूला असतात. खूप शिष्य पण त्यांच्या बरोबर असतात. शिवाय विक्रम पण खूप साधा मुलगा आहे ग. अचानक आजोबा असे गावात का आले हो? नाही म्हणजे त्यांचा खूप बिझी प्रोग्राम असतो ना. हो, सतत प्रवचन, भाषण, सत्संग चालूच असतं ना. काही कल्पना नाही ग. मी पण पहिल्यांदाच आले, मलाही खूप आनंद झाला. इतका मोठा माणूस इथे आला, त्यांना ना ग काळजी असणार. काळजी म्हणजे विक्रमच्या लग्नाची. अगं हा लग्नच करत नाहीये. असो, मी येते. खूप कामं पडलेत घरात. तू आजोबांजवळच थांबा. हो, त्यांना काय हवं नको ते पहा. येते. हो. आजोबा, कसला विचार करताय? म्हणजे पुण्यात तुमच्या मागे खूप कामं असतील ना? इथे आता तुम्हाला निवांत वेळ मिळेल. गावात कसं अगदी शांत असतं आणि इथलं वातावरणही खूप छान आहे. आजोबा, तुम्ही इथे किती दिवस राहणार आहात? हो, 1 महिना. फक्त 1 महिना? म्हणजे पुण्यात कोणी नातेवाईक आहेत का तुमचे? हा, म्हणजे पुण्यात तुमचा मोठा वाडा आहे असं मी ऐकलंय. कोण कोण असतं पुण्याला? मी एकटाच. अहो, मग तुम्हाला इथेच राहायला हवं. खरं सांगू का आजोबा, मला पण छंद आहे ज्योतिषशास्त्राचा. तसा थोडासा अभ्यासही केला आहे मी. पण अगं बोल ना, पण काय? आजोबा, हल्ली ना माझी तब्येत म्हणजे तशी मी बरीच असते. आजारपण वगैरे मला काही माहिती नाही. अभ्यासात पण बरी आहे मी. आई काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली. बाबांनीच आईच्या मायेने वाढवलं मला. अहो, आईची उणीव त्यांनी मला कधीच भासू दिली नाही. बाबांनी खूप कष्ट केलेत हो माझ्यासाठी. 1 वर्ष त्यांच्या हाताने त्याने स्वयंपाक करून मला जेवू घातलंय. फुल पाखरासारखं जपले त्यांनी मला.
पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की माझ्यामुळे बाबांना घरी खूप त्रास होतोय. म्हणजे गेली 4 वर्षापासून मला सारखे स्वप्न पडतायत, विचित्र गूढ स्वप्न. झोपेत बरळते हो मी. ह्या स्वप्नांमुळे ना माझी झोपच होत नाही. असं का होत असेल हो आजोबा? गौरी, हळूहळू सगळं कळेल. अहो पण कधी? मला खूप त्रास व्हायला लागलाय हो या स्वप्नांचा. मन अस्थिर राहतं, सतत वाटत राहतं की हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. अगं बघ, येऊ दे सत्य. हं? काय दिसतो तुला? मुलगा दिसतो ना? हा आजोबा? चेहरा दिसत नाही ना? तुम्हाला कसं कळलं आजोबा? सांगा ना प्लीज, कोण आहे तो? मला का त्या मुलाचा ध्यास लागलाय? त्याचा चेहरा का दिसत नाहीये मला? आजोबा प्लीज सांगा ना. राधे कृष्ण, राधे कृष्ण. आजोबा प्लीज सांगा ना. तुम्ही सगळं जाणता ना? मला खूप उत्सुकता लागली आहे. कोण आहे तो? त्याचा माझा संबंध काय? का दिसतो तो मला सारखा? शांत हो, जरा धैर्य ठेव. नमस्कार. हा नमस्कार. मला भेटायला बोलवलं, काही काम? काम तसं फारसं महत्वाचं नाही, आणि म्हणाल तर आहे. जे काय असेल ते सांगा ना. मिस्टर विक्रम, तुमचे आजोबा ज्योतिष आचार्य आहे. माफ करा, ते माझे आजोबा आहेत इतकंच बरं पडेल. पंचांग, जन्मकुंडली, पत्रिका ह्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही अजून लहान आहात. अनुभवांनी काही गोष्टींवरती विश्वास बसतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर शक्यता कमी आहे. असो, तुमचं काय काम? नाही मिस्टर विक्रम, गौरी बद्दल बोलायचंय. काल ती अचानक तुमच्या घरी आलेली. आज आजोबांबरोबरच आहे. मला बोलली, आजोबा असेपर्यंत मी त्यांची सेवा करेन. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची परवानगी आहे की नाही? नाही, ह्याबद्दल माझं बोलणं झालंय. माझी काही हरकत नाही. काय विक्रम, ती गौरी जी आहे 4 वर्षापासून फार डिस्टर्ब्ड आहे. तिला स्वप्न पडतात. आता तिचं लग्न पण ठरलं विश्वासराव जगतापांच्या मुलाशी. पण गौरीचं वागणं फार बदललं. तुम्ही बरंच काही करू शकताय. अहो पण म्हणजे मी यात काय करू? तुम्ही आजोबांना विचारा ना, ती गौरी अशी का वागते? हेच मला पटत नाही मिस्टर देशपांडे. अहो तुम्ही स्वतःच बोलताय की माझे आजोबा ज्योतिषाचार्य आहेत म्हणून. माणसाचा चेहरा वाचून भूत आणि भविष्य सांगतात. तुमच्या आणि अनेकांच्या म्हणे ते द्रष्ट आहेत. भविष्यात घडणाऱ्या घटना त्यांना दिसतात. अहो इतक्या शक्ती जर त्या माणसाजवळ आहेत तर मी त्यांना काय सांगू? नाही, तुम्ही मला वेडा म्हणाल, काही म्हणाल, हरकत नाही. कारण माझ्या आई वडिलांचा अकाली मृत्यू झाला. आणि जर आजोबांना भविष्यातलं सर्व दिसतं तर ही घटना टाळता का आली नाही? एनिवे, हा माझा खूप वैयक्तिक मामला आहे. येतो मी. बरं, आजोबा घ्या, फळा घ्या. असू द्या, असू द्या. जेवलात तुम्ही? झाली. पोटभर जेवलात? पोटभर झाली. कसं वाटलं जेवण? छान. बस, सगळेजण नुसतं छान छान म्हणा. चहा करून दिला त्याच्यासाठी सुद्धा नुसतं छान म्हणाले. अहो पण जेवणाचं तरी मला नीट सांगा ना. नाही म्हणजे आमच्या इकडे थोडंसं तिखट जेवण लागतं, पण मी इकडे थोडं तिखट कमी घातलं. आवडलं ना तुम्हाला? आणि मला अजून आवडीनिवडी कळल्या नाहीत ना तुमच्या. आजोबा, तुम्हाला सगळ्या भाज्या चालतात ना हो जेवायला? हो हो. बस इतकंच झालं. हो, आणि बघा मला जसं सुचलं तसं मी केलं. तुम्ही सांगा ना दिनू काका. हे बघ गौरी, मला जेवढं कळतं तेवढं तुला मी सांगतो. अगं हे मुळातच कमी बोलतात. आणि हा विक्रम 4 वर्षापासून मी ओळखतो त्याला. तो पण काय बोलतच नाही. त्याच्या आवडीनिवडी आम्हाला अजून कळल्या नाहीयेत. अगं त्याच्या पानात भेंडी वाढ, चुका चाकवत वाढ, गुपचूप खातोय बिचारा.
अजिबात बोलत नाही. आता हे बघा, अहो विक्रमचं लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे शास्त्री बुवा. तुम्हाला सगळं कळतं, ब्रह्मज्ञानी आहात तुम्ही. सांगा बरं, विक्रमचं लग्न कधी होणार? लवकरच होणार. वा गौरी, ऐकलंस काय सांगितलं आजोबाने? विक्रमचं लग्न लवकर होणार. बस असं जर का झालं ना आजोबा, तर उद्या तुम्हाला श्रीखंडपुरीचं जेवण जेवायला घालील. पण तुम्ही बोललात त्याप्रमाणे होणार याची मला खात्री आहे. शास्त्री बुवा, मुलगी कुठची ते तरी सांगा. राधे कृष्ण राधे कृष्ण. मिळालं उत्तर? याचा अर्थ आहे आजोबांनी सगळा विचार करून ठेवलेला आहे. आनंदाची बातमी आहे. खरं सांगतो गौरी, आता मी वाट बघणार तो दिवस कधी उजाडतो याची. काय येऊ का घरात? या ये. काही विशेष चर्चा तर सुरू नाहीये ना? अहो नाही देशपांडे साहेब, बसा. हा हा. आणि चर्चा विशेष असली तरी तुम्हाला ऐकून आनंदच होईल. असं का? अहो आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे विक्रमचं लग्न लवकरात लवकर होणार. उत्तम उत्तम. शास्त्री भाऊंचे शब्द म्हणजे काला दगडावरती रेश. काय गौरी, घरी चलायचंय ना? आजोबा फार त्रास तर दिला नाही ना हिने? अजिबात त्रास नाही दिला. गुणी मुलगी आहे. हा. देशपांडे साहेब, गौरीची चिंता सोडा. उपकार झाले शास्त्री बुवा. तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मनावरचा प्रचंड ताण उतरला. आपल्याकडून हेच ऐकण्याकरता मी आलोय. आता मला कशाची काळजी नाही. या गौरी, येतेस की निघू मी? आले आले आले. या 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 विक्रम सर या. आजोबा, हा तुमचा विक्रम. अहो आजोबा, कलेक्टरच्या ऑफिस मध्ये कलेक्टरला जेवढं काम नसतं त्याच्यापेक्षा जास्ती काम या माणसाला असतं. तो कलेक्टर जातो 6 वाजता निघून, आणि हा रात्री 10 पर्यंत काम करत बसतो. सगळा भार याच्यावरच. नाही, एका अर्थी ते बरंच आहे हो. काम चुकारपणा नाही, चोख काम करणार. अहो पण त्याच कामाचा ताण रात्री घेऊन रात्र रात्र जागरण करायचं का? जेव्हा बघा तेव्हा झोपलेला नसतो, जागाच. नाही, मला सुद्धा झोप कमी लागते म्हणून कळतं. हा, अहो पण माणसाला विश्रांती नको का घ्यायला? बघा 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 कसं बघतोय डोळे वटारून माझ्याकडे. अहो हरकत नाही, अहो जीव तुटतो म्हणून बोलतो. अहो मी नुसता भाऊ नाही त्याचा, शेजारी आहे, धाकटा भाऊ आहे माझा तो. बघा 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 रागाने कसा बघतोय अजून तो. हरकत नाही, 2 झाले की येईल गाडी रुळावर. बघा तेही बरं वाटतंय, पण बघतो रागानं. येतो आजोबा. हा हो, येतो बेटा. काय विक्रम, मुद्द्याच बोलत होतो. या. आजोबा, मीही निघते हा आता. आणि हो विक्रम, आजोबांची खोली साफ करताना मला त्यांच्या खोलीमध्ये 2 काड्याच्या बाटल्या सापडल्या. त्यांना त्या रात्री द्यायच्या जेवणानंतर. हा, आणि हो प्रिस्क्रिप्शनही मिळालंय. त्याच्यावरती लिहिलेल्या औषधांमुळे मला कळलंय की त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. हो ना आजोबा? हो. ते औषध मात्र घरात नाहीये, तर मी उद्या सकाळी येताना घेऊन येते. हा, पण गोळ्या आणि काढा आठवणीने आजोबांना दे रात्री जेवल्यानंतर, ठीक आहे? आणि तूही जेवून घे, सगळं तयार ठेवलंय. हा बाबा, निघायचं का? हो, निघूया. आजोबा येते. हा, गुड नाईट. निघतो आता. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं विक्रम, रागवला आहेस? हो, रागावणारच ना, माणूस आहे मी. तुमचा गुडघा दुखतो हे तुम्ही मला नाही सांगितलं. औषध आणायचं तेही मला नाही सांगितलं. ही काल आलेली मुलगी या घरात सगळी कामं करते. तुमच्यासाठी जेवण करते, चहा करते, खोली साफ करते. आणि ही मुलगी मला औषधाची चिठ्ठी दाखवते आणि वरून मला सांगते की मी उद्या येते, ही औषधं घेऊन येते. याचा अर्थ मला तुमची काळजीच नाहीये. असा केव्हा बोललो बाबा? अहो बोलायला कशाला हवं? त्यापेक्षा एक मी काम करतो, तुम्ही इथे असेपर्यंत मी रजाच काढतो.
म्हणजे उगाच कोणी बोलायला नको मी तुमची सेवा करत नाही म्हणून. अरे बाबा, ती गौरी. अहो कोण आहे ती? ना नात्यातली ना गोत्यातली. क्षणभर मला असं वाटलं की मी इथे पाहुणा आहे की काय. अगदी अधिकार असल्यासारखी घरात घुसते. जाऊ दे. बरं आजोबा, मला एक सांगा, तुम्ही या लोकांना काय सांगत होता की माझं लग्न लवकर होणार? होणारच. आणि मी करणारच नाही, एकटाच बरं आहे मी. आणि हो, आणखीन एक गोष्ट आहे का, मी माझं लग्न करू शकतो. अहो कसं होणार? मी करणारच नाहीये तर लग्न होणार कसं? मी एकटाच बरं आहे. होणारच. आणि मी माझं सगळं व्यवस्थित करू शकतो. आणि मी तर म्हणतो तुम्ही या इथे, तुमची सेवा करतो. पण तुम्ही हट्टी बसलात पुण्यात. मला एक सांगा आजोबा, काय ठेवलंय पुण्यात? मला काही कळतच नाही. 1000 वेळा तुम्हाला सांगितलं की इकडे, पण तुम्ही ऐकतच नाही. बरं झालं तुम्ही इथे आलात ते. आता तुम्हाला धरूनच ठेवतो, जायलाच देणार नाही मी तुम्हाला. आणि माझं जे लग्न आहे ना ते होणार. छान, तुम्हीच बोलताय की होणार म्हणून. सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही ज्योतिषाचार्य, तुम्हाला सगळं भविष्यातलं दिसतं. हो. रागवू नका आजोबा, पण माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाहीये. असेल बेटा, तुझा विश्वास ही बसेल. अहो अनेक वर्षापासून एक सतावणारा प्रश्न आहे. मला एक सांगा, आई बाबांचं अकाली निधन झालं, हे तुम्हाला कळलं नाही? तुम्ही द्रष्टे, भविष्यातलं तुम्हाला सर्व दिसतं. मग पोटच्या पोराचं मरण तुम्हाला दिसलं नाही? सुनेचं मरण दिसलं नाही? तुम्ही त्यांना सावध करायला हवं होतं. केलं होतं बेटा, पण तुझ्या बापाचा विश्वास नाही. मी त्याला खूप समजावलं. तुझ्या पत्रिके मृत्यू योग आहे. तुझ्या आईला पण समजावलं, पण तिने ऐकला ना. परिणाम दोघांची मृत्यू. मी खूप समजावलं. सॉरी आजोबा, मलाही माहिती नव्हतं. म्हणजे तुम्ही ह्यापूर्वी मला हे कधी सांगितलंच नाही. एनिवे आजोबा, पण माझं लग्न होणार, नक्की होणार. हे घे. हे काय? तारीख, वेळ आणि तिथी तुझ्या लग्नाची. आजोबा हरकत नाही. चिठ्ठी तुझ्या जवळ ठेव आणि वेळ आली तो उघडून वाच. आजपासून 3 दिवसांनी तुझं लग्न ठरणार. काय आजोबा? तीन दिवसांनी लग्न ठरणार? गौरी, काय झालं बेटा? गौरी. बाबा, काय नाही. गौरी, हे तुझं काय चाललंय? आज अनेक वर्ष झाली, 4 वर्ष झाले, मध्ये मध्ये असे तुला स्वप्न का पडतात? अगं रात्र रात्र तू झोपत नाही, काय प्रकार आहे? बाबा, बाबा तो मुलगा. कोण मुलगा? गौरी, तुझं लग्न ठरलंय. हे बघ गौरी, उद्या परवाच जर मला विश्वासराव जगतापांकडनं जर निरोप आला, ही अशी का करते आहे, तर मी काय उत्तर देऊ? तू जर सासरी पण अशीच वागली, झोपेतून दचकून उठली, तर किती गैरसमज होईल ना. पण बाबा, म्हणजे मीच. बोल बेटा, बोल. हे कोण सुटायला हवं. शास्त्रीजी बोलले सर्व व्यवस्थित होणार. तू काही बोललीस का त्यांना? तुझ्या मनातलं जे काही आहे त्यांना तरी सांग.
तेच यावरती काहीतरी मार्ग काढू शकतील नाही का? नको ज्या कारणाने तुझं लग्न मोडलं. समजा लग्नानंतर काही अडथळा आला तर मी काय? आता बस झालं. तू उद्या शास्त्रीजींना विचार, नाहीतर आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया. इंग्लिश पेपर वाचला की माणसाचं व्याकरण सुधारतं. वाचतो जरा. गौरी गप्पत राहणार का? नाही नाही आजोबा, पाय खूप दुखतायत ना तुमचे. आता हे तेल पायात छान जिरू द्या. मी 1 तासाभराने कडकडीत गरम पाणी देईन, त्याच्यानंतर आंघोळ करा. हा बोलल्या बाई साहेब, आल्यापासून गप्प गप्प. दादा, अरे मी विचारच करत होते, इतकी बोलणारी मुलगी अचानक गप्प का झाली? काळजी वाटते. हे बघ गौरी, तुला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर आजोबा आहेत तोपर्यंत विचारून टाक. शास्त्री बोना विचारून घे. आला. तुला पुनर्जन्मवर विश्वास आहे? काय आता हे काय नवीन? मला तर हवे. माझ्याबद्दल बोलत असाल ना तर मला अजिबात ह्या गोष्टींवर विश्वास नाहीये. तुझ्या जन्मपत्रिकेत तो योग आहे. पुनर्जन्माचा असेलही. नाही म्हणजे तुमच्या ज्ञानाबद्दल, ज्योतिषाबद्दल, तुमच्या अधिकाराबद्दल माझा अजिबात विश्वास नाही, किंवा माझी अविश्वास दाखवण्याची योग्यता देखील नाही. उलट मला अभिमानच वाटतो. हा पण मला फारसा विश्वास नाहीये. कुंडलीतील ग्रहांवरून आयुष्याच्या घडणाऱ्या घटनांवरचा कसा काय ताळमेळ बसणार आहे हे मला कळलंच नाही आजोबा. आणि त्यात तुम्ही पुनर्जन्म म्हणताय. सॉरी आजोबा, नाही म्हणजे मी अज्ञानी असेल, मूर्ख असेल, पण माझा विश्वास नाहीये. बेटा, तुला स्वप्नात दिसणारी ती अस्वस्थ मुलगी आजोबा. विक्रम, हे शास्त्र आहे. दादा, तू बाहेर थांब. जा, बाहेर थांब. अगं पण गौरी. अरे मी आहे ना, मी त्याच्याशी बोलते. तू जरा बाहेर थांब. ठीक आहे. गौरी, मला हे सांग. अगं बाळ, ताई बोलतेस ना मला, मग सांग ना. मग सांगेन, पण वेळ आल्यावर. कारण काही वर्षापासून माझ्या बरोबर जे घडतंय ते अनाकारण नाही, ते कमालीचं गूढ आहे. मनाचा थरकाप उडवणार आहे. मला स्वतःलाच कळत नाहीये काय होते माझ्या बरोबर. पण आता मात्र ते कळायला लागलंय. कळतंय ग, पण मला सांग ना. नाही, कारण आता गुंता आणखीनच वाढलाय. अज्ञानातच सुख होतं असं म्हणायची वेळ आली आहे. कारण कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी घटना आहे ही. फक्त आजोबाच मार्ग सुचवू शकतील, किंवा माझ्या बरोबर काय होते याची कल्पना फक्त त्यांनाच असणार. आणि कदाचित
नसेलही, आणि किंवा त्याही पलीकडचं काही असेल. बाप रे गौरी, तू काय बोलते ह्याच्यातला एकही शब्द कळत नाहीये मला. गौरी तुला काय सांगायचंय तेच तर नाही कळत आहे ना. मात्र आजोबांना ते सांगावं लागणार आहे. मी मी खूप अस्वस्थ आहे ग ताई. गौरी शांत हो. अगं तुझा विश्वास आहे ना आजोबांवर? ते आहेत आपल्या बरोबर. हो पण मला खूप अस्वस्थ वाटते. प्राण कंठाशी आल्यासारखं वाटतंय अगदी. आणि आणि हे मी कोणालाच सांगू शकत नाही ग. कारण मग सगळे मला वेड्यात काढतात. कदाचित धुडकावूनही लावतील. काय करू मी? विक्रमही खूप अस्वस्थ झालाय ना. होणारच म्हणा. आजोबा खरं बोलतायत. त्यांचा अभ्यास, त्यांचा अनुभव अफाट आहे. ते बोलतात म्हणजे ते घडणार. मला खूप बोलायचंय तुमच्याशी. मन मोकळं करायचंय. कित्येक वर्षांपासून माझ्या मनात एक वादळ ओढवले. त्या वादळाचा चेहरा काल रात्री मला दिसला. म्हणजे माझ्या अस्थिर मनाला अस्वस्थ करणारा तो चेहरा, माझ्या नशिबाची, भावनांची आणि माझे अहोरात्र तळमळ करणारा तो चेहरा. माझ्या अस्वस्थ मनाचा किनारा तुम्हाला ठाऊकच आहे की 4 वर्ष मला रात्रीची शांतीची झोप नव्हती आजोबा. 4 वर्ष मी तळमळत होते. त्या धुरात, याच घरात कधी नुसतंच प्रकाशात चाच पडत होते. शोध शोध शोध, कोणाचा शोध घेत होते मी? त्याचा माझा संबंध काय? कोण आहे तो? मला कशाची कल्पना नाहीये. अंधाऱ्या डोहात मी रुजत चालले. चिखलात रुतत जाताना होणाऱ्या श्वासाची घुसमट किती जीवघेणी असते हे मी अनुभवते आता. काल अचानक त्या अंधारलेल्या वाटा लख्ख उसळल्या. त्या प्रकाशात माझ्या डोळ्यासमोर आलेला चेहरा आणखीनच अस्वस्थ करणारा होता. आणि या अंधारात माझा विश्वास उधळवून टाकणारा तो चेहरा
विक्रम होता? हो आजोबा, त्याही पुढे जाऊन मला गेल्या जन्मीची सगळी माहिती पण मिळाली. मी स्वप्नात होते की जागेपणी होते हे सुद्धा मला आठवत नव्हतं, पण मला संपूर्ण कळलं. पण हे सगळं विक्रमला कसं काय पटवून सांगणार? जगाला कसं सांगू? हा, तुला सत्य समजलं ना? हो आजोबा. अगं, जगात परत तू आली विक्रमशी बोल. नाही आजोबा, माझ्याजवळ इतकी हिंमत नाही. कदाचित मी भाकड कथा रचते असं जर का त्याला वाटलं तर असा समज त्याने करून घेतला तर गेल्या जन्माप्रमाणे ह्या जन्मीही आमची ताटातूट होईल. नाही, तू बोल. विक्रम, हा देखू काका. काय आज मौन व्रत? सकाळपासून कोणाशी बोललाही नाहीयेस. आणि काय रे, आज ऑफिसला गेला नाहीस? काका मी अस्वस्थ आहे. आपण नंतर बोलूया. उगाच माझ्या तोंडून काही अपशब्द निघून गेला तर तुमचा अपमान होईल. हरकत नाही. तुझ्या पर्सनल आयुष्याबद्दल मी तुला काहीही विचारणार नाही, आणि तसं ते कुणालाही विचारू नये. पण त्या पणचाच मी शोध घेतोय. हा कॉमन विषय आजोबाच आहे आणि त्याच्यावर बोलणं झालेलं आहे. पण तरीही विक्रम मला सांगायचं होतं की गौरी, हरकत नाही रागावलं तरीही मला काही सांगायचंय. विक्रम, अरे अनेक दिवसापासून मी हे सगळं सहन करतेय. तुझा काय अनुभव आहे ते मला माहिती नाहीये, पण माझ्या अनुभवाला मात्र आता चेहरा मिळालाय. मला अनेक रात्र गाढ झोपेत सुद्धा स्वप्न पडतात. एका मुलाचा भास होतो. अनेक वेळा स्वप्न पडून देखील मला त्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा नाही. आजपासून 100 वर्षापूर्वीची त्याची ती वेशभूषा, त्याचा तो गंध, तो माझ्यावर प्रेम करतो, मला प्रियसी म्हणतो, या जन्मातही तो मला भेटणार असं म्हणतो, आणि तसंच घडतं. विक्रम, त्या मुलाचा चेहरा थेट तुझ्यासारखा आहे. काय? ते मला माहिती नाही, पण तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अरे इतकं की या जन्मी सुद्धा त्याने माझं व्हायचं वचन दिलंय मला. कदाचित पुनर्जन्माबद्दल काही. हे बघ गौरी, माझा या भाकड कथांवर अजिबात विश्वास नाहीये. आणि तुझं लग्न ठरलंय ना, आणि मला लग्नच करायचं नाहीये.
अरे 100 वर्षापूर्वीचा तो आणि आताचा मी, हे हे कसं शक्य आहे? माझा नाही विश्वास यावर. निघ तू. पण विक्रम, अरे निघ. शंभर वर्षापूर्वीचा. गौरी, तू आलीस बेटा? तुझीच वाट बघत होतो. जरा बोलूया? नको बाबा, मी आत्ता खरंच त्या मनस्थितीतच नाहीये. यापूर्वी मी कधीच तुमच्याशी असं वागले नाही. तुम्ही सांगाल तेच ऐकलं. तुमच्या मनाविरुद्ध मी कुठलाही निर्णय घेतला नाही आणि यापुढे घेणारही नाही. तुमच्या सल्ल्यानेच वागेन. पण बाबा नको, प्लीज बाबा. तुमच्या मनाविरुद्ध मी कुठलेही निर्णय घेतलेले नाहीये आणि यापुढेही घेणार नाही. तुमच्याच सल्ल्याने वागेन. विश्वास ठेवा माझ्यावर. पण आत्ता हा विषय नको, प्लीज. गौरी, मला तुझी मनस्थिती कळते, पण जगताप. फक्त 24 तास बाबा. जास्त वेळ थांबायला नाही सांगत मी तुम्हाला. बाबा, कोणाचा विश्वास बसो अगर न बसो, तुम्ही तरी मला समजून घ्या ना. बेटा, माझा विश्वास न ठेवण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण विक्रमला जर त्याचाही विश्वास बसेल, बसणारच. कारण माझ्या बाबतीत जे सगळं होते ते सगळं त्याच्या बाबतीतही होत असणार ना. त्यालाही कल्पना असणारच. विक्रम या विषयावरती काही बोलतो का? विक्रम त्या विषयावर काही स्पष्ट बोलत नाहीये. म्हणजे बोलायचं टाळतोय तो. याचा अर्थ स्वप्नांचा अनुभव त्याला येतच असणार. बाबा, माझा आजोबांवर पूर्ण विश्वास आहे. मला दिसणाऱ्या प्रत्येक घटनेची त्यांनाही माहिती असणार आहे. मला अस्पष्ट धुरकट दिसणारा तो चेहरा विक्रमचाच असणार आहे आणि त्यांना हे माहिती असणार आहे. हे बघ, प्रश्न आजोबांचा नाही आहे गौरी. विक्रमने विश्वास नाही ठेवला तर तो ठेवणार. जर 100 वर्षापूर्वीची गोष्ट 30 ताटात उठ, तोच जीव घेणारा प्रवास पुन्हा दोघांच्याही नशिबात येणार आहे. मला खात्री वाटते बाबा, विक्रमला याचा अनुभव होणारच. कारण तो 100 वर्षापूर्वीचा श्रीपद आहे. गौरी, प्लीज. हे खोटं नाही आहे हो बाबा. मी उघड्या डोळ्याने ते अनुभवतेय. तुम्हाला नाही समजणार ते. आणि मला खात्री आहे, ज्या क्षणी ते विक्रमला जाणवेल त्या क्षणी तो कासावीस होणार. जगातलं कुठलेही दिव्य करून तो मला भेटायला येणार आणि येणार. आता फार काळ वाट नाही बघावी लागणार बाबा. मला कल्पना आहे की जगतापांचा मुलगा माझ्यावर प्रेम करतोय. पण माझं मन जर का विक्रम मध्ये गुंतलंय तर मी स्पष्टच बोलते बाबा. राग मानून घेऊ नका प्लीज. पण या जन्मात तरी मी विक्रमला दुखावणार नाहीये. आजोबा बोलले की सगळं माझ्या मनासारखं होईल म्हणून. आणि त्यांचं बोलणं म्हणजे ब्रह्मवाक्य. बाबा, मला थोडा वेळ द्या. फक्त 24 तास. मी हात जोडते बाबा. नाही म्हणू नका प्लीज. ठीक आहे बेटा, आपण 24 तास वाट बघू. शारदा, अहो असं काय करता? कुणी बघील ना. बघू दे ना. अगं श्रीपादचीच आहेस तू. तुझ्या ओठांवरच्या तिळाची शपथ. 7 जन्म नाही तर पुढची 700 जन्म तू फक्त माझीच आहेस. प्रेयसी आहेस तू माझी. जीव आहेस तू माझा. माझा काळीज आहेस तू.
बरं वाटतंय ना आजोबा? हो बेटा. गौरी, बोलल्याप्रमाणे चहा नाश्ता सगळं काही मीच बनवलंय. आजोबा नाश्ता करायला येताय ना? चला. गौरी चल ग. हो, ह्यांची मालिश होतच आलीये. हात धुते आणि येते. अरे विक्रम, तू पण यायचंय नाश्ता करायला. ऐकलंस का? अरे बाबा, येतोयस ना नाश्त्याला? गौरी तीच आहे का? पहिल्यांदा बघतोस की काय? काय बघतो हा कळतच नाही. चला आजोबा, पटापट या नाश्ता करायला. चल ग गौरी. हो, पहा मी एवढ्या हौशीने नाश्ता केला, कोणी हलतच नाहीये. आजोबा चला ना हो तुम्ही तरी. हा चला. आणि आजोबा, आज गौरीबाईंचा मूड अगदी फ्रेश वाटतोय. हा काय गौरी, काय विशेष आहे वाटतं आज? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. ही ना बाई नेहमी कोड्यातच बोलते. मला काही याची भाषा कळतच नाही. विक्रम, हा का गेला असा? आणि आजोबा हा ना अगदी वेगळाच वागतो कधीतरी. आता छान हसून बघत होता आणि आता पहा कसा गेला. आता पहा, एवढ्या मेहनतीने मी सर्वांसाठी नाश्ता केला. तुम्ही तरी लवकर या. हा आजोबा. मी येतो. गौरी तू पण ये. मी घेते प्लेट्स नाश्त्याच्या. हा हो. आजोबा, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. आज खूप महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. बाबांनी फक्त 24 तासांची मुदत दिली आहे मला. म्हणजे मला स्थळ आलंय. शांतनू जगताप. हा आजोबा, मला सगळं माहिती आहे. तू जा, बोल विक्रमशी. पण आजोबा. जा, बोल बोल, चल चल, जा जा जा. श्रीपाद, श्रीपाद बोल ना काहीतरी. हे बघ, तुला आठवलंय ना सगळं? आठवलंच असणार. तुझा चेहराच सांगतोय. श्रीपाद, जर का तुला सगळं आठवलंय तर तू सत्याचा स्वीकार का नाही करत आहेस? हा? हे बघ श्रीपाद, परत तीच चूक होता कामा नये. तुला आठवतंय ना? आठव श्रीपाद, आठव. माझ्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाहीये. तू का वेळ लावतोयस? अशाने घात व्हायचा रे. नाही होणार शारदा. तू माझ्या धनाची, रत्नाकर सुभेदारांची मुलगी आहेस. मग प्रेम केलंस ना माझ्यावर? अरे, भास्करराव निंबाळकरांबरोबर माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू आहेत. आणि यावेळेस जर तू का गप्प बसलास तर
बघतो मी शारदा, बघतो. आधी शेत सारा वसूल तर करायला जायला हवं. ते नंतर कर. शेत सारा नंतर वसूल करता येईल तुला. या 15 दिवसात जर काही घडलं तर? नाही घडणार शारदा. मी आल्यावर बोलतो ना. अगं तुझ्याशिवाय मी सुद्धा नाही जगू शकत. असं नको करूस रे श्रीपाद. तुझ्या जाण्याचीच वाट बघतायत बाबा. आणि आणि मी त्यांना नाही काही तोंडावर सांगू शकत. मला मर्यादा आहेत. पण तू बोलू शकतोस ना. हे बघ, जर बाबा नाही म्हणाले ना तर मी सरळ तुझ्या बरोबर येईन. नाही नाही, अगं असं काही करू नको शारदा. अगं जमीनदार आहे तुझे बाबा. अगं माझा मुडदा पाडतील. मी आपला गरीब माणूस. अरे पण तू नसताना जर भास्करराव निंबाळकरांशी माझं लग्न झालं तर 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 मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. शारदा, अगं असं काय बोलतीस तू? तेव्हा माझं ऐकलं नव्हतंस तू. मी संकटात होते. 1000 वेळा समजवलं मी तुला, पण तू घाबरत राहिलास. प्रेम करणाऱ्या माणसाच्या अंगात आत्मविश्वासाची शक्ती असते, पण तू घाबरलास माझ्या बाबांना. आणि आणि मी मात्र तुझ्या बरोबर संसार थाटण्याची स्वप्न बघत राहिले. श्रीपाद, अरे प्रेम केलंस ना तू माझ्यावर. मग हिम्मत नव्हती तुझ्यात. आणि आणि ह्याचाच बाबांनी डाव साधला. या गावातून त्या गावात शेत सारा वसुलण्यासाठी तुला पाठवत राहिले. मी आतुरतेने तुझी वाट पाहत होते, कारण मी तुझ्याशिवाय जगूच शकले नसते श्रीपाद. भास्करराव निंबाळकरांच्या स्पर्शाने माझं शरीर विटाळण्याच्या आत मी माझा देह निष्प्राण केला. आणि मग मात्र शोध सुरू झाला तुझा. श्रीपाद, श्रीपाद, अरे या जन्मात सुद्धा माझी परत तीच विधा अवस्था केली आहेस तू. काल मी
बाबांकडून कसा बसा 24 तासांचा अवधी मागून घेतलाय रे. तू आज रात्रीपर्यंत निर्णय नाही घेतलास तर शांतनु जगताप नावाचं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं राहील. निर्णय तुला घ्यायचा श्रीपाद. मी निघते. श्रीपाद, मागच्या जन्मात तू उशीर केला होतास. निदान या आजोबा. विक्रम, काय बोलायचे आहे? नाही म्हणजे बोलायचंय. चिठ्ठी कुठे आहे? हा? चिठ्ठी कुठे आहे? आहे ना, आजचीच तारीख आहे. वेळ रात्री 8:24. आजोबा, माझा निर्णय आता पक्का झालाय. मला लगेच गौरीला भेटायचंय. आय मीन गौरी नाही, शारदा. मला तुमच्यावर, तुमच्या शास्त्रावर, तुमच्या ज्योतिषशास्त्रावर, पुनर्जन्मावर पूर्णपणे विश्वास बसलाय. कारण आता शारदासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबण्याची आता माझ्यात ताकद नाहीये. मला पटलंय ज्योतिष हे शास्त्र आहे. चला आजोबा, उशीर व्हायला नको. आपण गौरीकडे जाऊ. मला लगेच गौरीशी लग्न करायचंय. लवकरातला लवकर मुहूर्त बघा. चला. अरे कुठेही जायला नको. दिगंबर, आलो 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 आलो. या देशपांडे साहेब या. ये गौरी आहे. हा हा हा, फार छान. वा वा. गोदावरी, ए गोदावरी, अगं ये ग. काय आजोबा, काय विक्रमराव, काय अजून विचार ठरला का नाही? का अजून काही बदल आहे? दादा, आता कसला विचार विचारतोय? झालं आता, लग्न ठरलंय होय ना? त्यांचं. आता मुहूर्त काढायचा. वा वा वा. मग आपण इथे कशाला थांबलोय? आपण जाऊया आता. आपल्याला याद्या करायच्या आहेत, कोणाकोणाचं मानपान हे सगळं ठरवायचं आहे. काय श्रीखंड करायचं, काय शास्त्री बुवा, मुहूर्त लवकरात लवकर काढा आज संध्याकाळचा. आणि मेनू ठरवायला हवा. गोड काय करायचं? श्रीखंड, पुरी. तुम्हाला डायबिटीज नाही ना? हो चालतं सर्व. काय डायबिटीज चला, वगैरे? आपण कशाला थांबलो इथे? चला. चला 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 चला. या 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 देशपांडे साहेब. आता माझ्या शारदेला, आय मीन माझ्या गौरीला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही. खरंच? गौरी, तू अशीच जवळ राहा, खूप जवळ. किती वाट पाहायला लावलीस रे श्रीपाद. हो, काय करणार? 100 वर्षापूर्वी आजोबांना ज्योतिष कळतच नव्हतं. त्यावेळेला ते अभ्यास करत होते ना.